नमस्कार. आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 1 नोव्हेंबर 2025. आज सकाळी उजनीधरणाची काय स्थिती आहे, उजनीतून सध्याला भीमा नदीमध्ये किती पाणी सोडलं जात आहे आणि उजनीत येणारा दौंडचा विसर्ग किती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनीधरणाची जी पाणी पातळी आहे 496.830 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 117.23 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TMC. टक्केवारी ही 100% उजनी धरण झालेलं आहे. खरं तर उजनी धरण जी कॅपॅसिटी आहे ती भरणं गरजेचं आहे, परंतु उजनी धरण प्रशासनाच्या आतापर्यंत जी केलेलं काम आहे ते खरंच गौरवास्पद आहे, कौतुकास्पद आहे. परंतु इथून पुढच्या काळामध्ये जो 11%चा गॅप आहे तो भरून घेणं गरजेचं आहे, कारण पुढील काळामध्ये ह्याच 11%चा परिणाम उजनीच्या खालील जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या पाण्यात जी सोडण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये होणार आहे. सध्याला उजनी धरणामध्ये दौंडमधून येणारा विसर्ग हा कालच्यापेक्षा 600 क्युसेक्सनं कमी झाला असून काल 6677 क्युसेकचा विसर्ग होता, तो आता 6077 क्युसेकचा विसर्ग आहे. परंतु उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती वाढवली आहे. तो काल जो विसर्ग होता त्यापेक्षा वाढून 4900 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातो आहे आणि पॉवर हाऊसचं 1600, असं जवळपास 6500 क्युसेकचा विसर्ग सोडला जातो आहे. आणि येणारं पाणी हे 6077 म्हणजेच उजनीच्या पाणीसाठ्यामधून जवळपास 500 क्युसेकचा विसर्ग जास्त सोडला जातो आहे. हे नियोजन का होतं आहे, कसं होतं आहे, त्यांना विचारलं तर ते म्हणतात वरील प्रशासनाच्या आदेशानुसार हे केलं जातं आहे. परंतु हा वरील प्रशासनाचा आदेश पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याचा जीव घेऊ शकतो. एखादी पाणी कमी झालं तर शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान होऊ शकतं, हे लक्षात का येईना. आतापर्यंत केलेले नियोजन जे उत्तम होतं त्याला गालबोट लावण्याचं काम ही उजनी प्रशासन करताना दिसतंय. उजनी प्रशासन असेल किंवा कालवा सल्लागार समिती असेल, खरं तर 15 ऑक्टोबरच्या नंतर हे नियोजन होणं गरजेचं असताना, बऱ्याच ठिकाणचं बंधारं धरणं गरजेचं असताना अशी काहीच प्रक्रिया होताना दिसत नाही. कालव्यातून सध्याला कोणताही विसर्ग नाही, बोगद्यातून नाही, दहेगाव उपसिंचनमधून नाही, सिनामडा उपसिंचनमधून नाही. परंतु गेल्या 2-3 दिवसामध्ये 4-5 दिवसामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट कसलाही पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळं खरं तर उजनी धरण आता 111% भरणं गरजेचं आहे, परंतु ते भरले जात नाही. याला कारण काय हे उजनी प्रशासन सांगू शकत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारलं तर ते म्हणतात की वरील आदेश आहे. म्हणून वरील आदेश कोण देतं आहे, का देतं आहे, ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.